नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतची ई-के-वाय-सी आता पुन्हा सुरू होणार आहे आणि यामध्ये सुद्धा महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकेमार्फत तुम्हाला ही आता ई-के-वाय-सी ची प्रक्रिया हे पूर्ण करावी लागणार आहे. ही जी प्रक्रिया होणार आहे ही प्रत्यक्ष पडताळणी मार्फत केल्या जाणार आहे. तर यामध्ये आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणीची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर मी असं का म्हणत आहे, तर त्यासाठी हा पुढील व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू. लाडकी बहिणींच्या प्रत्यक्ष पडताळणीला अंगणवाडी संघटनेनं विरोध दर्शवलाय. लाडक्या बहिणींच्या प्रत्यक्ष पडताळणीची कामं त्यांच्या सदस्यांना देऊ नये अशी विनंती अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं केली आहे. सुरक्षेच्या चिंता आणि योजनेअंतर्गत आधीच केलेल्या कामाचं प्रलंबित देयकं न दिल्याचा हवाला देत त्यांनी राज्याला हे आवाहन केलेलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये देयकं अपुरी आहेत किंवा प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही अनेक भागात आधीच केलेल्या कामांचं देयकं जाहीर झालेली नाहीयेत, असं पत्र अंगणवाडी संघटनेनं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना दिलेलं आहे. महिलांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. तर यामध्ये अंगणवाडी सेविकेने तुमची पडताळणी करण्यासाठी नकार दिलेला आहे आणि याबाबतचं परिपत्रक पण महिला बाल विकास मंत्री यांना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आमचे जे अगोदरचे पगार आहे ते स्थगित ठेवण्यात आलेले आहे. अजूनपर्यंत आमचे पगार झालेले नाही. आमचे वेतन या ठिकाणी पाठवण्यात आलेलं नाही आहे. गेल्या 3 महिन्यापासून त्यांना वेतन या ठिकाणी मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी आता हे काम करण्यासाठी नकार दिलेला आहे. आम्ही लाडक्या बहिणीची कुठल्याही प्रकारची पडताळणी या ठिकाणी करणार नाहीये जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत. तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नसल्यामुळे त्यांनी आंदोलने केली होती आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून तर महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने अंगणवाडी सेविकेला पडताळणी करण्यासाठी सांगितलेलं होतं. तर अंगणवाडी सेविकेमार्फत कुठल्याही प्रकारची पडताळणी करणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं लेटर आता महिला बाल विकास मंत्र्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. तर आता तुमची पडताळणीला आणखी या ठिकाणी उशीर होण्याची शक्यता आहे. अगोदर वाटत होतं की 7-8 दिवसामध्ये तुमच्या पडताळणीला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. पण महिलांनो, आता आणखी यांना उशीर लागणार आहे. जर पडताळणीला उशीर लागला तर तुम्हाला जे मिळणारे हप्ते आहे प्राप्त होण्यासाठी आणखी उशीर या ठिकाणी लागू शकतो. जर पडताळणी वेळेवर झाली नाही तुमचे जे हप्ते आहे हे आणखी उशिरा पाठवले जाणार आहे तुम्हाला. तर जानेवारीचा जो हप्ता आहे, फरवरीचा जो हप्ता आहे, याची जर पडताळणी लवकरात लवकर झाली नाही ही पण तुम्हाला मिळणार नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं, कारण पडताळणी होणे गरजेचं आहे. तर या रुपयाहून फक्त आता ई-के-वाय-सी जी आहे फक्त ऑनलाईनद्वारे होऊ शकते जर अंगणवाडी सेविकेमार्फत जर पडताळणी यांनी केलेली नाही तर. याबाबत आणखी काही अपडेट आलं की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.